नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही गावी आलेलो आहे आणि गावाकडचं वातावरण खरं खूप छान असतं सकाळ सकाळचं. आणि थंडीच्या दिवसात तर खूप छान वाटतं. मस्त अशी चूल पेटवलेली असते आणि मग तापत बसायला, पाणी तापवायला खूप छान वाटतं. तर आता आवरून इथं आवरले सकाळी लवकर, कारण आम्हाला सांगलीला जायचं होतं. आणि जाता जाताच कांचनचं माहेर लागते, उंबरगाव, सांगलीला जातानाच. तर मला हा प्रश्न पण विचारलेला की कांचनचं माहेर कोणतं आहे. तर कांचनचं माहेर उंबरगाव आहे आणि माझं माहेर चिकमहूद आहे. आणि तेच आमचं गाव पण आहे, कारण माझ्या सासूबाई माहेरीच राहिल्या होत्या. तर नंतर मग कांचनला घेऊन आम्ही तिथून पुढे सांगलीला जाणार होतो, कारण ती खूप दिवस झाली इकडे आली होती ना. आम्हाला पण तिच्या चुलत्यांना हे भेटायचं होतं, त्यामुळे मग जाता जाता तिला घेऊन, त्यांना भेटून आणि तिला घेऊन आम्ही जाणार होतो. तर त्यासाठीच आता आम्ही चाललो आहे. रस्त्यात आमचं रान लागते, म्हणजे तिकडे जाताना त्याच रस्त्याला लागते. मग म्हटलं चला रान बघून जाऊया. तर रान बघितलं आम्ही आणि नंतर मग कांचनकडे आलं. तर तिला माहिती नव्हतं आम्ही येणार आहे ते. मग ती आम्हाला बघून एकदम अशी खुश झाली होती, कारण तिला आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही येणार आहे म्हणून. तिला सांगितलं होतं की लग्नातूनच तिकडल्या तिकडे जाणार आहे म्हणून. त्यामुळे तिला खूप छान वाटलं होतं. आणि नंतर मग मी येताना मंगळसूत्र घेतलं होतं, आमच्या दोघींसाठी 2 घेतलेली. म्हणजे कसं, मला कधी पण काही घेताना ना 2-2 घ्यायची सवय झाली आणि तिला पण, ती कुठं बाहेर गेली ना तिला पण 2-2 घ्यायची सवय झाली. तर दोघींसाठी 2 मंगळसूत्र घेतली होती, सेम सेम. आता हे कांचनचं मंगळसूत्र आहे, माझं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवेन नंतर. तर तिला छान आवडलं, पण खाली ज्या वाट्या आहेत ना त्या तिला आवडल्या नाहीत. मग म्हटलं ठीक आहे, ते मी घालते आणि माझ्याकडे जे पत्त्याचं होतं ते तू घाल म्हटलं. तर दाजी आलेलं बघून परी खूप खुश झाली होती. परीला खूप आवडतात दाजी, त्यामुळे ती पूर्ण त्यांच्यासोबतच खेळत होते आणि गेल्यापासून ते पण तिच्यासोबतच खेळत होते. परी लय खुश झाली होती. आणि त्या दिवशी आम्ही तिथं राहणार होतो, दुसऱ्याच दिवशी जाणार होतो, पण अचानक एक काम आलं आणि आम्हाला जावं लागलं. तर का जावं लागलं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.